अण्णा मलाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलंय। मी धमक्यांना घाबरत नाही, मी पुन्हा मुंबईला येणार, माझे पाय छाटून दाखवा असं थेट आव्हान अण्णा मलाईंनी ठाकरे बंधूंना दिलंय। तर धमक्यांना घाबरत असतो तर गावात लपून बसलो असतो असंही ते म्हणाले। काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते अण्णा मलाई यांनी मुंबई संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि याच विधानावरून राज ठाकरेंनी अण्णा मलाई यांचा जोरदार समाचार घेतला होता। यालाच अण्णा मलाईंनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। இன்னைக்கு தாக்கரே நேற்று கூட்டம் போட்டு ஆயிரக்கணக்கான நபர்களை போட்டு அந்த ராஜ் தாக்கரே, உத்தவ் தாக்கரே, ஆதித்ய தாக்கரே மேடை போட்டு என்னைய அங்கிருந்து திட்டுறானுங்க। அந்த அளவுக்கு நான் வளர்ந்துட்டேன்னா, அந்த அளவுக்கு ஒரு விவசாயினுடைய பையன் இன்னைக்கு மும்பையில அவனுக்கு கூட்டம் போட்டு திட்டுற அளவுக்கு நான் உயர்ந்துட்டேனான்னு தெரியல। அதனால இந்த பாலா சாஹேப் தாக்கரே அவர்கள் மீது மிகப்பெரிய மரியாதை நான் வைத்திருக்கின்றேன்। பாரதிய ஜனதா கட்சியில நம்முடைய அலுவலகத்துல நான் மாநில தலைவராக பணியாற்றிய பொழுது 2 பேர்த்தோட புகைப்படம் என்னுடைய இதுல இருக்கு। ஒன்னு छत्रपती शिवाजी அவர்கள், மற்றொன்று महाकवी பாரதி அவர்கள், திருவள்ளுவர் எல்லாமே வச்சிருக்காங்க। दरम्यान अण्णा मलाई यांनी ठाकरेंना चॅलेंज का दिलं होतं? तर कालच्या ठाकरे बंधूंच्या सभेत ठाकरेंनी अण्णा मलाई यांना धू धुतलं होतं। नेमकं काय म्हणाले होते ठाकरे पाहूया। जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंद रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय याचा। यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत, पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने। आणि तो अण्णा मलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेला आहे। असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता, आपकी बार 400 पार, मी म्हटलं होतं आपकी बार तडीपार, आणि त्यांच्याच खासदारांनी बिंग फोडलं होतं की 400 पार का? कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे। काल परवा अण्णा मलाई येऊन गेले, काय बोलले? त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय। आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोक, संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत, प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित।